पुण्यामधनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकूणच जी चिंता व्यक्त केली जाते पहिल्या 3 टप्प्यांनंतर ती म्हणजे मतदानाचा घसरता टक्का। आज पुण्यात मतदान होत आहे, पुणेकर मतदार कसा प्रतिसाद देताना दिसतात ज्ञानेश्वर? पुण्याच्या बद्दल सांगायचं झालं आणि विशेषतः पुण्यातल्या वेगवेगळ्या विधानसभांपैकी कोथरूड विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर मोठ्या संख्येनं लोक पहाटे 6 वाजल्यापासून बाहेर पडले, 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळते। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये खात्री आहे की या पुणे लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी कोथरूड विधानसभेतले मतदार अगदी पहाटेपासून ज्या संख्येने बाहेर पडतात, ज्या संख्येनं गर्दी पाहायला मिळते वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर, इथला मतदानाचा जो टक्का आहे तो 100% इतर विधानसभा मतदारसंघांपेक्षा पुणे लोकसभेतल्या जास्त असू शकतो। खरं म्हणजे हा पहिला सगळा जो प्रहर आहे, या प्रहरात मोठ्या संख्येनं पुणेकर, कोथरूडकर बाहेर पडलेत, मतदान करतायत। पुण्यातली लढत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी दोघांमध्ये चुरशीची लढत आहे। अत्यंत काल तणावपूर्ण वातावरण रवींद्र धंगेकर यांच्या भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याच्या आरोपानंतर निर्माण झालेलं होतं आणि आजचा दिवस पहाटेपासून सगळेजण आपापल्या भागात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करताना पाहायला मिळतात। पुणेकर ठरवणार आहेत या निवडणुकीत आजच्या दिवशी पुण्याचा खासदार कोण होणार आहे अर्थात, आणि त्यासाठी आता पुणेकरांचा प्रतिसाद सुद्धा मिळताना बघतोय। धन्यवाद ज्ञानेश्वर, या सगळ्या अपडेट्ससाठी वेळोवेळी तुमच्याकडे येत राहू। मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा थेट सामना पुण्यामध्ये रंगतो आहे। त्यामध्ये अर्थात वसंत मोरे हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतं आणि त्यापैकी एक महत्त्वाची जागा अर्थात पुण्याची।